तब्बल 17 वर्षांनी भारताची टी20 विश्वचषकाला गवसणी, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर थरारक विजय, भारतानं 7 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 17 वर्षांनंतर टी20 विश्वचषकावर नाव कोरलं। टी20 विश्वचषक दोनदा जिंकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला। भारतानं 17 वर्षांनंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षक पदाखाली जेतेपद पटकावलं। कायम शांत संयमी राहणाऱ्या राहुल द्रविड यांनी सिंहगर्जना करत विजयाचं सेलिब्रेशन केलं। थरारक सामन्यात अखेरच्या षटकात 6 चेंडू 16 धावा असं समीकरण असताना सूर्यकुमार यादवची बाउंड्रीवर अफलातून कॅच, मिलरला तंबूत परतवलं। या बेस्ट कॅचची सर्वत्र चर्चा। हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप, विराट कोहलीकडून निवृत्ती जाहीर। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर। वर्ल्ड कप विजयानंतर रोकोचा भारतीय चाहत्यांना धक्का। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून टी20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन। 140 कोटी भारतीयांना भारतीय क्रिकेट संघावर गर्व आहे। सामना जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्विटरवर पोस्ट। काँग्रेस खासदार राहुल गांधींनी देखील ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून टीम इंडियाचं अभिनंदन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून भारतीय टीमचं कौतुक। टी20 सामन्यामध्ये भारताचा फायनलमध्ये विजय झाल्यानंतर देशभर सर्वत्र जल्लोष। इंडिया गेट ते मुंबईच्या शिवाजी पार्कपर्यंत नागरिकांकडून आनंद साजरा। सोलापुरात शेकडोच्या संख्येनं क्रिकेट रसिकांची घोषणाबाजी, हातात तिरंगा घेत विश्वचषक विजयाचा जल्लोष साजरा। कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष, कोल्हापूर शहरातील सर्व तरुणाई चौकात एकवटली आणि विश्वचषकाच्या विजयाचा उत्सव साजरा केला। टी20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा विजय, रायगडमध्ये नागरिकांकडून जल्लोष साजरा। नागपूरमध्येही क्रिकेट चाहत्यांकडून भारताच्या टी20 विश्वचषक विजयाचा जल्लोष, रस्त्यावर येत तरुणाईकडून जल्लोष। भारताच्या विजयानंतर पुणेकरांचा जल्लोष, क्रिकेटप्रेमींकडून घोषणाबाजी। टी20 विश्वचषकामध्ये भारताचा थरारक विजय, विजयानंतर रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या घरी कुटुंबियांसह विजयाचा जल्लोष। तर विमानात सुद्धा भारताच्या विजयाचा जल्लोष, 30,000 फूट उंचीवर कॅप्टनकडून भारताच्या विजयाची घोषणा, प्रवाशांकडून जल्लोष। मोदी सरकारच्या स्थापनेनंतर आज पहिल्यांदाच मन की बात कार्यक्रम प्रसारित होणार। या कार्यक्रमाचा आजचा 111वा भाग असेल। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक, विधान परिषदेचे उमेदवार अंतिम करण्यासाठी बैठकीचं आयोजन। महाराष्ट्र भाजपचं 4 तास विचारमंथन, प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, देवेंद्र फडणवीसांसह राज्यातल्या नेत्यांची बैठकीला उपस्थिती। विधानसभेच्या रोडमॅप संदर्भात बैठकीत चर्चा। महायुती म्हणूनच आगामी निवडणुकांना सामोरं जायचं, भाजप कोर कमिटी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला। खोट्या नरेटिव्हला काउंटर करण्यासाठी काही नेत्यांची नियुक्ती करणार। आशिष शेलारांचा रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद, आम्ही फेक नरेटिव्ह करत नाही, शेलारांचा विरोधकांना टोला। ठाकरे गटाच्या लोकसभा गटनेतेपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती, नियुक्तीनंतर सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत आभार मानले। अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली नसताना जी.आर. काढता येत नाही, हा सभागृहाचा हक्कभंग होतो की नाही, मुख्यमंत्र्यांनी जी.आर. पटलावर ठेवल्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। लाडकी बहीण योजना ही केवळ 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या बहिणींसाठी आहे, करोडो रुपये टॅक्स भरणाऱ्यांसाठी नाही। जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला सूरज चव्हाण यांचं प्रत्युत्तर। महिलांना लाडकी बहीण योजनेचा नक्की फायदा होणार, चुकीचं नरेटिव्ह पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न, मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला। अर्थसंकल्पात महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा। या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला आघाडीकडून जळगावमध्ये जल्लोष, आमदार सुरेश भोळेही जल्लोषात सहभागी। 15 जून रोजी शाळा सुरू झाली तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही, या सर्व सिस्टीममध्ये गैरकारभार झाला।
यावर चर्चा करायला पाहिजे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी. पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल लवकरच खुलं होणार. टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सीआयएसएफच्या मनुष्यबळाची केंद्रीय गृह विभागाकडून पूर्तता झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आळंदीमध्ये इंद्रायणी घाटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणेंसह वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. मानाच्या 48 दिंड्यांनी माऊलींच्या पादुका मार्गस्थ. वारकऱ्यांचा जयहरी विठ्ठलचा जयघोष. आळंदीमध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. एखादा मुख्यमंत्री प्रस्थानाला येण्याची ही पहिलीच वेळ. माऊलींचे अश्व मंदिरासमोर दाखल. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलं. यावेळी तुकोबांच्या पालखीचं मुख्यमंत्र्यांनी सारथ्यही केलं. पुण्याच्या इनामदार वाड्यातला मुक्काम पूर्ण करून संत तुकोबांची पालखी मार्गस्थ. इनामदार वाड्यातून पालखी बाहेर पडल्यानंतर वारकऱ्यांकडून तुकाराम माऊलींचा गजर. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत. 9व्या दिवशी पालखीचं श्रीरामपूर मार्गे प्रस्थान. नागरिकांकडून ठिकठिकाणी पालखीचं स्वागत. अमरावतीतील प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांची पालखी पंढरपूर दिशेनं मार्गस्थ. श्री महाराजांच्या पालखी सोहळ्यात आनंदात भाविक सहभागी. भाविकांकडून ठिकठिकाणी पालखीचं स्वागत. कंधारच्या साधू महाराज संस्थानच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. विठुरायाचा नामघोष करत हजारो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी. साधू महाराज दिंडीचं यंदा 250वं वर्ष. राज्य सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ. महाराष्ट्राच्या जनतेनं सरकारला आपली जागा दाखवली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा. सीबीआयकडून मुंबई आणि नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी. पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर एकूण 12 गुन्हे दाखल. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा. भिवंडीच्या कल्याण नाका के धामणकर नाक्यादरम्यान खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवले. महानगरपालिका प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. संतप्त नागरिकांनी खड्ड्यांची पूजा केली. अनेकदा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामुळे भंडारा मध्य प्रदेश महामार्गावर 3 तास वाहतूक ठप्प. कुंडलिक खाडे कथित ऑडिओ प्रकरणी बीडच्या शिरूर कासारमध्ये ओबीसी समाज आक्रमक. कुंडलिक खाडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. खाडे यांच्यावर कडक कारवाई करावी, आंदोलकांची मागणी. कोयना जलविद्युत धरण प्रकल्पग्रस्तांकडून ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये आंदोलन. अधिवेशनात राज्य सरकारनं कोयना प्रकल्पग्रस्तांना शाश्वत न्याय द्यावा, आंदोलकांची भूमिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.